पत्रकार परिषदेत सांगितलं। नेपाळमध्ये निर्माण पूरस्थितीबाबत राज्य सरकार अलर्ट मोडवर असून कोणाचाही संपर्क झाला तर त्या व्यक्तीची सुरक्षितपणे सुटका करण्यासाठी राज्य सरकारची तयारी आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केलं। ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते। नेपाळमध्ये पुराच्या परिस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवादही साधला। पर्यटकांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रशासनाला आवश्यक ते निर्देश दिले आहेत। परराष्ट्र मंत्रालयाशीही संवाद साधून त्यांच्या सुरक्षित परतीला प्राधान्य देण्याबाबत पाठपुरावा करण्यात आला आहे, असं त्यांनी सांगितलं। नेपाळचे खासदार संदीप राणा यांच्याशीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चा केली। दरम्यान नागपूर जिल्ह्यातील स्वामी महाराज यांच्या समूहासोबत नेपाळमध्ये गेलेल्या 100हून अधिक प्रवासी सुरक्षितपणे काठमांडूहून बिहारमधल्या दानापूरसाठी काल रवाना झाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून संवाद साधल्यानंतर काठमांडूवरून जनकपूरपर्यंत नेपाळचे खासदार संदीप राणा यांनी त्यांना स्थानिक 4 मिनी बस करून दिल्या। हे सर्व लोक जनकपूर इथं काल सकाळी पोहोचल्यानंतर बिहारमधील दानापूरपर्यंत त्यांच्यासाठी बसेस करण्यात आल्या। तिथून रेल्वेने त्यांची परतण्याची व्यवस्था झालेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पोखरा इथं अडकलेल्यांशी संवाद साधून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं। दरम्यान नाशिकच्या पेठ तालुक्यातील 11 विद्यार्थी पर्यटनासाठी नेपाळला गेले असून ते सध्या काठमांडूमध्ये आहेत। त्यांचा नेपाळ दूतावासाशी संपर्क झाला असून आवश्यक मदत दिली जात आहे। तर ठाणे जिल्ह्यातील कैलास मानसरोवर यात्रेसाठी नेपाळला गेलेल्या 9 पर्यटकांचा संपर्क तुटला आहे। यामध्ये कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबईतील पर्यटकांचा समावेश आहे। उपलब्ध माहितीनुसार काही पर्यटक काठमांडू आणि तिमुरे परिसरात असल्याची नोंद आहे। केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन